सभापती महोदय, आज आपण पालघर जिल्ह्यातल्या आशागड प्राथमिक केंद्रातील घटनेवरती चर्चा करतोय। सभापती महोदय, माझ्यासाठी ही केवळ घटना नाही, ती एका आईची गोष्ट आहे। आईच्या वेदनांची, तिच्या कुटुंबाच्या भीतीची आणि त्या क्षणी तिला अपेक्षित असणाऱ्या विश्वासाची गोष्ट आहे। प्रसूतीचा क्षण सभापती महोदय हा स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात नाजूक क्षण असतो। त्यावेळी तिला डॉक्टर, सुविधा, आधार आणि त्याबरोबरीने महत्त्वाचं म्हणजे सुरक्षिततेचा विश्वास हवा असतो। त्या क्षणी डॉक्टर उपस्थित नसतील आणि तिथे परिचारिकेकडनं आणि कर्मचाऱ्यांकडून जर तिची प्रसूती करावी लागत असेल तर तो केवळ प्रशासकीय विषय न राहता आपल्या व्यवस्थेतील संवेदनशीलतेचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो। मी एक महिला प्रतिनिधी म्हणून आणि एक आई म्हणून सुद्धा या विषयाकडे फक्त आकडेवारीच्या नजरेतून पाहू शकत नाही। सभापती महोदय, केंद्र आणि राज्य शासनाने अनेक अशा महिलांच्या आरोग्यासाठी योजना आणलेल्या आहेत। मग प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व असेल, जननी सुरक्षा, जननी शिशु सुरक्षा, प्रधानमंत्री मातृवंदन, अशा विविध योजना राज्य शासनाने 24/7 प्राथमिक आरोग्य केंद्र असे उपक्रम राबवलेत। याच्यामुळे संस्थात्मक इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी झाल्यात, त्याचं यश, माता मृत्यू दर कमी झालाय, यश नाकारता येणार नाही। पण तरी सभापती महोदय, जेव्हा आशागड सारखी घटना घडते, जेव्हा मेळघाटमध्ये एखाद्या बाईला रुग्णालयाच्या आवारामध्ये प्रसूती करावी लागते, ज्या वेळेला मोखाड्यात डॉक्टर उपस्थित नसल्याचं लक्षात येतं, दुर्गम भागामध्ये जोखमीच्या गर्भधारणेमध्ये त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टर उपस्थित नसतात, तेव्हा जाणवतं योजना आहेत पण त्या यांच्यापर्यंत पोहोचत का नाहीयेत। योजना सक्षम आहे, निधी उपलब्ध आहे, रचना उभी आहे, पण शेवटच्या टप्प्यावर जर ती मिळत नसेल तर त्याचा उपयोग काय सभापती महोदय? आणि म्हणून मला या ठिकाणी काही प्रश्न तर विचारायचेच आहेत, पण त्या बरोबरीनेच आरोग्य केंद्रांचं सखोल पुनरावलोकन होणं हे अत्यंत गरजेचं आहे। उपस्थित प्रणाली ही पूर्णपणे पारदर्शक असणं गरजेचं आहे। मसवणच्या पण आरोग्य केंद्राचा प्रश्न याच्यामध्ये अंतर्भूत करता येईल, कारण तिथे सुद्धा आपण बघितलं की कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली, 6च बेड आहेत आपल्याकडे, आणि असं असताना 100हून अधिक महिलांची त्या ठिकाणी शस्त्रक्रिया केली आणि त्यांना खाली जमिनीवरती झोपवावं लागलं। अशा कित्येक घटना या राज्यामध्ये होताना आपल्याला दिसतायत। आणि म्हणून मी उत्तर वाचलंय जे मला मंत्री महोदयांकडून देण्यात आलंय की त्या ठिकाणी त्यांचं निलंबन झालंय, पण फक्त निलंबन करून प्रश्न सुटत नाही सभापती महोदय, आणि त्याच्यासाठी आपल्याला ठोस अशी कार्यवाही करणं अपेक्षित आहे। महाराष्ट्रातली कुठलीही माता, ती आदिवासी असो, ग्रामीण असो किंवा शहरी भागातली असो, तिला प्रसूतीच्या वेळेला असुरक्षित वाटता कामा नये, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। हा विषय विश्वासाचा आहे। सरकारवर लोकांनी जो विश्वास दाखवलाय तो टिकवण्यासाठी आपल्याला या सगळ्या आरोग्य सुविधांमध्ये मोठा बदल करावा लागेल। फक्त निलंबनाने प्रश्न सुटत नाही। मला या संबंधित आरोग्य केंद्रामध्ये मंजूर पद किती आहेत आणि सध्या कार्यरत वैद्यकीय अधिकारी किती आहेत याचं उत्तर हवंय। आदिवासी आणि दुर्गम भागातील 24/7 प्रसूती सेवा सक्षम राहण्यासाठी कुठली देखरेख आणि मॉनिटरिंग यंत्रणा आज सरकारकडे उपलब्ध आहे? दुर्गम भागात डॉक्टर टिकावे यासाठी विशेष प्रोत्साहन भत्ता किंवा सेवा धोरणात बदल करण्याचा शासनाचा विचार आहे का? आणि त्याचबरोबरीने बायोमेट्रिक उपस्थित प्रणाली सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सक्तीची करण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।